ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। फासेपारधी समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार, आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। शहरातील फासेपारधी समाज अपेक्षित आहे याची मला कल्पना आहे। त्यांचे काही वर्षापासून प्रलंबित प्रश्न टप्प्याने मार्गी लावले जातील अशी ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली। यानंतर समाज संघटनेचे अध्यक्ष मोहन काळे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली। दरम्यान बुधवारी 12 रोजी आयुक्तांनी त्यांच्या प्रश्नासंदर्भात संबंधित विभाग प्रमुखांची बैठक आयोजित केल्याची माहिती काळे यांनी दिली। इचलकरंजी शहरात आदिवासी फासेपारधी समाजाच्या वॉर्ड क्रमांक 20 मध्ये 2 झोपडपट्ट्या आहेत। या ठिकाणी कोणत्याही सामाजिक सुविधा पुरवल्या जात नाहीत। येथील घरकुलांना कर आकारणी केली जात नाही, त्यामुळे त्यांना हक्काची घरे बांधण्यास अडचणी येत आहेत। ठक्कर बाप्पा योजनेतून समाजाच्या विकासासाठी 40 लाख रुपयांच्या वर्षाला निधी मिळतो, मात्र त्यातील दमडीही खर्च केली जात नाही। प्रत्येक वर्षी निधी येतो, मात्र खर्च न केल्याने परत जातो। वर्षानुवर्ष हा प्रकार सुरू आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी समाजाने मोहन काळे यांच्या नेतृत्वाखालील ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्त पल्लवी पाटील यांनी समाजाशी संवाद साधत विविध प्रलंबित प्रकरणांवर चर्चा केली। यावेळी राजू बोंद्रे, रितेश पवार, मोहन काळे, सुरेश चव्हाण, शंकर काळे, दीपक चव्हाण, परसू चव्हाण, बबला काळे, सुनील चव्हाण, बाबू काळे आदी उपस्थित होते आणि त्याच विषयावर बुधवारी दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करत असल्याचे सांगितले। आता पाहावे लागेल या बैठकीत काय निर्णय होतो ते। महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून विठ्ठल बिरंजे।